समिति की ओर से मुंबई स्थित परेल में प्रशिक्षण शिविर का आयोजन किया गया। इस प्रशिक्षण का मुख्य उद्देश्य बुद्ध और उनका धम्म ग्रंथ विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने लिखा। लेकिन यह सवाल उठता है कि इस ग्रंथ का पाठ होता है क्या, उस ग्रंथ का पालन किया जा रहा है क्या, धम्म की विचारधारा हमने अपनाई या नहीं। इसमें कोई शक नहीं कि बुद्ध धम्म प्रचार समिति इन सभी बातों का पालन करती है, क्योंकि उनका यही प्रशिक्षण शिविर महाराष्ट्र के अलावा 11 राज्यों में चल रहा है, जिसमें पुस्तकों के आधार पर परीक्षा भी ली जाती है। समिति का महत्वपूर्ण कार्य जोर शोर से चल रहा है। इसी संदर्भ में MVW न्यूज प्रतिनिधि अमोल जिग्धनी ने समिति के सदस्यों से मुलाकात की। मी केशव सोमकुवर नागपूरचा राहणारा आहे आणि बुद्ध धम्म प्रचार समितीचा कार्यकर्ता आहे। आम्ही दरवर्षी बुद्ध धम्म संदेश रॅली काढत असतो। यावर्षी 15 ऑक्टोबर पासून दीक्षाभूमीवरून ही रॅली सुरुवात झाली आहे आणि 17 मार्च 2017ला या रॅलीची समापन होणार आहे। 5 महिन्यापर्यंत आम्ही या 5 महिन्यात 11 राज्याला आम्ही भेट देणार आहोत। त्यापैकी 5 राज्य भेट दिली आहे, ते 6वं राज्य महाराष्ट्र आहे आणि पुन्हा उरलेले जे 5 राज्य आहेत त्यांना आम्ही भेट देतो। आपण किती वर्षापासून कार्य करतात? आम्ही हे कार्य मागील 11 वर्षापासून करत आहोत। आतापर्यंतचा अनुभव कसा तुमचा? आम्हाला आतापर्यंतचा अनुभव इतका छान आला आहे की लोकांमधलं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर होत आहे। लोक जे आहे आंबेडकरी चळवळ आणि बुद्धाचा धम्म याला समजून राहिले हैं। मैं ये कहना चाहता हूँ कि लोग बाबा साहब को मानते हैं, उनको पूछते हैं, लेकिन उनके विचारों को नहीं मानते हैं। इसलिए हम लोग इस बुद्ध धम्म संदेश रैली के माध्यम से बाबा साहब के विचारों को जन जन तक पहुँचा करके उनके अंदर से अंधविश्वास और रूढ़ी वाली परंपराओं को दूर करना चाहिए। आपका नाम क्या है? घनश्याम आप गौतम, कहाँ से हैं? उत्तर प्रदेश इलाहाबाद पहुँचा। अच्छा, कितने साल से काम कर रहे हैं? मैं विगत वर्ष से साहब से जुड़ा हूँ। जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे मी सारा भारत उद्योगी करेन आणि धम्म चळवळ गती बनवण्यासाठी माझं तन मन धन जी काय साधनं आहेत त्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य खर्च केलं। येस, मी पहिलं महाराष्ट्र वाईसच्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देईन आणि या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की महाराष्ट्र वाईसचे जे कार्यकर्ते आहेत की जे खऱ्या अर्थानं जे खरं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे मी या महाराष्ट्र वाईसच्या माध्यमातून पुढील आमचे जे उपक्रम आहेत ते पुढील उपक्रम भारतामध्ये जनजनपर्यंत या महाराष्ट्र वाईसपासून जावेत। या निमित्तानं मी सांगू इच्छितो की बुद्ध धम्म प्रचार समितीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही बुद्धांचा धम्म या ग्रंथावर जे बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ 5 वर्ष मेहनत घेऊन जागतिक बौद्ध साहित्याचं वाचन करून रिसर्च करून हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि प्युअर बुद्धाची जी विचारधारा आहे ती या ग्रंथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आणि म्हणून हा ग्रंथच प्रत्येकापर्यंत पोहोचावा। कुठल्याही जाती धर्माचा इथं कसलाही संबंध नाही, प्रत्येक माणसापर्यंत हा ग्रंथ पोहोचावा म्हणून बुद्ध धम्म प्रचार समिती या ग्रंथावरती परीक्षेचं आयोजन करते देशभर आणि मराठी, हिंदी, इंग्लिश 3 भाषेत त्या परीक्षेचं आयोजन केलं जातं आणि या परीक्षेमध्ये कितीही मुलं जर बसली तर बुद्ध धम्म प्रचार समितीच्या माध्यमातून त्या भाषेचा ग्रंथ प्रत्येकाला फ्री देण्याचं काम बुद्ध धम्म प्रचार समिती करते। एवढं सांगू शकेल की बुद्ध धम्म प्रचार समितीच्या माध्यमातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती पूर्ण देशभर ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा आम्ही रायगड जिल्ह्यामध्येही राबवतो। अर्थातच बुद्ध धम्माचं जे नातं आहे ते जन्मतःच माझं जुळलेलं आहे, कारण आमचे आजोबा भदंत संघकृती हे बौद्ध भिक्खू होते आणि त्यांचे आंबेडकराईट भिक्खू होते असं मला म्हणावं लागेल, कारण ती मुवमेंट मी पाहिलेली आहे आणि तशा पद्धतीचं काम करणाऱ्या संस्था त्यांच्याशी मी जोडत होतो। परंतु ज्यावेळेला मी राजीव कदम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पालीमध्ये जेव्हा एक शिबिर घेतलं होतं त्या शिबिरामध्ये
आत्ताच त्यांनी सांगितल्यानुसार आंबेडकराईट बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम जो आहे तो परत जो आम्हाला समजावून सांगितला होता आणि तो परत इतका आम्हाला प्रेरणा देऊन गेला की आम्ही एवढ्या वर्षापासून आम्ही करतोय तरी नेमकं काय, आम्ही चुकतोय आणि ती चूक दाखवून देण्याचं काम, आमच्या मनामध्ये जे रुतवण्याचं काम हे त्यावेळेला पहिल्या त्या उपक्रमामध्ये दिसून आलं. तेव्हापासून मी राजूभाऊ कदम सरांबरोबर बुद्ध धम्म प्रचार समितीशी जुळलो गेलो आणि ह्या 3 वर्षापासून मी यांच्याशी जुळलो असताना जिथे जिथे बुद्ध विहार आहे तिथे तिथे परीक्षा केंद्र व्हावा ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. अगदी गावखेड्यामध्ये म्हणजे खोपोलीच्या जवळ एक ठाणे नावं सांगडे नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे बुद्धजन जास्त नव्हतं, परंतु तिथेही परीक्षा केंद्र उभा झाला आणि त्या परीक्षा केंद्रातून त्या गावचा मुलगा रायगड जिल्ह्यामध्ये पहिला आला. तसेच एक परळीजवळ धुटवडे गाव आहे, तिथेही असाच गेलो. त्या गावातल्या लोकांना सांगितलं तर अख्खा गाव जवळजवळ 27 लोक परीक्षेला एकाच वेळी बसली. अगदी दुर्मिळ गाव आहे. तर मग मला असं त्यावेळेला कळलं की आपला व्यक्ती जर असं प्रत्येक गावखेड्यामध्ये जर जाऊन पर्टिक्युलरली व्यवस्थित समजावून सांगितलं की या परीक्षेला बसणं का गरजेचं आहे, कारण परीक्षा आहे, मी पास होणार आहे, मला प्रमाणपत्र मिळणार आहे, मला सहभाग होणार आहे. गेले अनेक वर्ष बुद्ध धम्म प्रचार समितीच्या माध्यमातून जे काही कार्य चाललेलं आहे ते संतोष सर, कदम सर आणि आम्ही सगळे सहकारी यांच्या माध्यमातून ज्या लोकांना बौद्ध धर्माची ओळख पटलेली नाही ती ओळख पटवून देण्याचा प्रयत्न या बुद्ध धम्म संदेश रॅलीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि एक गोष्ट या ठिकाणी अजून मी नमूद करत आहे की बाबासाहेब त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, पण बाबासाहेबांचे विचार पोहोचलेले नाही. विचार आणि बौद्ध म्हणून जगतात, पण बौद्धांची विचारधारा काय आहे हे देखील त्या लोकांना माहिती नाही. तर मी आज या ठिकाणी हाच एक मेसेज देत आहे की त्या लोकांना बौद्ध धम्माची विचारधारा काय आहे हेच या ठिकाणी आज मेसेज देण्याचा प्रयत्न. 5 ते 5 वर्षापासून धम्म समितीबरोबर काम करत आहोत. राजूभाऊ कदम साहेब सर. पण ह्या समितीमध्ये काम करत असताना आम्हाला असं समजलं की ह्या समितीकडे वर्षभराचं काम आहे. वर्षभर आम्ही हे काम करत असतो. बुद्धांनी त्याचं धम्मग्रंथामध्ये परीक्षा असू द्या किंवा 5 महिने आमची धम्म रॅली फिरू द्या, अशा अनेक गोष्टी या आमच्या संघटनेमधून होत आहेत. त्यामुळे मला अनेक लोकांना असं सांगण्याचं आहे की ज्या संघटनेमध्ये जे काम करत असेल तुम्ही तुमच्या संघटनेमध्ये काम करा, परंतु तुमच्यातले 4 ते 5 लोक या संघटनेला तुम्ही आमच्या संघटनेबरोबर जॉईन होऊन या धम्म प्रचार प्रसारासाठी जास्तीत जास्त लोक, कारण आमच्या आता सोमकर सर जवळजवळ 65 ते 66 वर्षाचे ग्रस्त असून सुद्धा जर 5 महिने जर ते धम्म रॅली बरोबर फिरत असेल तर मग आपण बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आपलं जे कर्तव्य आता सर बोलल्याप्रमाणे की तुम्ही जर 5% जरी तुम्ही काम केलं तर भरपूर काम होऊ शकतं. ह्या गोष्टीचा विचार आता जिथे इथे आलेले आहेत किंवा आता हा मेसेज ज्यांच्याकडे जाणार आहे त्यांनी हा विचार करून ह्या संघटनेला लवकरात लवकर जॉईन होऊन, जर पडलं तर जॉईन होऊन आमच्याबरोबर लवकरात लवकर काम करावं अशी मी विनंती करतो. एवढंच बोलतो नाही. या ठिकाणी खूप छान यांचं काम सुरू आहे. सर काय सांगायचं? हा सर, मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की सध्या परिस्थितीमध्ये की अनेक धर्मसंघटना बौद्ध धर्माचं काम करतात, परंतु ते आपापल्या पद्धतीने करतात, परंतु ते सीमितच राहते कार्य. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं जे राष्ट्र प्रबुद्ध राष्ट्र बनायला पाहिजे तर त्याला कुठेतरी अडचण आहे. आणि त्याच्यामुळं बुद्ध धर्म प्रचार समितीनं आता असं ठरवलेलं आहे की आता संघटना म्हणून काम करण्याच्या ऐवजी आपण बौद्ध बांधव म्हणून एकत्र येऊन काम करूया आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं हे प्रबुद्ध राष्ट्राचं जे मिशन आहे ते मिशन म्हणून त्याला आपण काम करूया, जेणेकरून की असं काम करूया की त्या कामातून आपल्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या संघटनांना, बौद्ध संघटनाला, सगळ्या धर्म संघटनांना मी आवाहन करतो तुमच्या महाराष्ट्र भाषेच्या माध्यमातून की आता जरी आपण संघटनात्मक जरी काम करत असलो तरी बौद्ध बांधव म्हणून एकत्रपणे, संघटितपणे नियोजन बनवून बाबासाहेबांच्या संकल्पनेतलं प्रबुद्ध राष्ट्र बनवण्यासाठी हातात हात घालून आपल्याला काम करावं लागेल. एवढंच मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मी सुद्धा एक प्रश्न मांडू इच्छितो की या लोकांचं काम खरंच खूप चांगलं आहे, पण ज्या ठिकाणी आपण बोलतो की बुद्धम शरणं गच्छामि, त्यावेळेला आपण बुद्धम शरणं गच्छामि बोलतो, बुद्धीला शरण जातो का, बुद्धीने विचार करतो का, या सगळ्यांनी बुद्धीने विचार केला पाहिजे आणि या लोकांसोबत जॉईन झालं पाहिजे असं मला एवढंच वाटतं. सहयोगी नंदकिशोर सोबत अमोल जगधरी, महाराष्ट्र वाईस.